प्रथम तथागत महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन. मी माझे 2 शब्द सांगतो, थोडक्यात माहिती देतो बाबासाहेबांवर. आपला राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा, त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे अशोक चक्र आहे ते बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. बाबासाहेबांमुळेच ह्याला खूप महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, त्यांना म्हणजे त्यांच्या जीवनावर मी थोडेफार टिप्स देतो. मीन्स त्यांनी जे काही केलेलं आहे, त्यांनी काय अचीव केलेलं आहे. त्यांना 9 भाषेचं नॉलेज होतं, म्हणजे त्यांना 9 भाषा येत होती. त्यांच्याकडे टोटल 32 डिग्रीज होत्या, 32 डिग्रीज होत्या त्यांच्याकडे. आणि बाबासाहेबांचा पहिला पुतळा 1950 साली कोल्हापूर इथे बांधला होता. आणि बाबासाहेब भारताचे स्वतंत्रचे पहिले कायदा मंत्री हे नेमले गेले होते. आणि त्यांनी खूप चांगलं, म्हणजे प्रत्येकाला ईच अँड एव्हरी कास्टसाठी त्यांनी खूप सारं काय म्हणतात त्याला आर्टिकल्स लिहून ठेवलेले आहेत संविधानमध्ये. आणि बाबासाहेबांचा सर्वात मोठा स्टॅच्यू आत्तापर्यंत म्हणजे जगात कुठेही नाही आहे. आणि सर्वात मोठा स्टॅच्यू बाबासाहेबांचा बांधला गेलेला आहे. हे खूप अभिमान वाटतो की बाबासाहेबांचा स्टॅच्यू सर्वात मोठा. आणि स्टॅच्यूज नाही, त्यांचं कार्य एवढं महान होतं आणि आताही आहे. त्यांना लोक खूप फॉलो करतात. बऱ्याच लोकांना माहिती नाही त्या गोष्टी की बाबासाहेबांनी नॉट फॉर लोअर कास्ट, अप्पर कास्टसाठी पण भरपूर काही करून ठेवलेलं आहे. पण काही गोष्टी ते वाचत नाहीत. बाबासाहेबांचं नाव जरी आलं तरी त्यांना असं वाटतं की नाही, काहीतरी चुकीचं आहे किंवा हे करायचं नाही. ह्या गोष्टी त्यांनी वाचाव्या. पुस्तक खूप सारे अवेलेबल्स आहेत, ऑनलाईन्स आहेत. खूप सारे त्यांच्यावर हे आहे केलेलं आहे कास्टिझमसाठी. आणि बस एवढंच सांगायचं आहे. सगळ्यांनी फॉलो करा बाबासाहेबांना आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस येणार आणि चांगले चेंजेस येणार. म्हणजे जे द्वेष असतो मनामध्ये कोणाच्या, तू असा आहे तो तसा आहे, किंवा भेदभाव जे करतात, हे माझं आहे आणि हे तुमचं आहे, हे तुमचं असं असतं का, तुमचं तसं असतं का, तुमच्यात असं असतं का, म्हणजे हे सगळं तुम्ही जेव्हा एकदा बाबासाहेबांना तुम्ही वाचणार तर चला पहिली सुरुवात करूया आपण शिवाजी महाराजांकडनं. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या जीवनाचं पहिलं तुम्ही सुरुवात करा, ते वाचायचं. त्याच्यानंतर तुम्ही महात्मा फुलेंना वाचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाबासाहेबांकडे म्हणजे तुम्हाला ते कळेल बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं. की त्यांनी जी सुरुवात केली ती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेत. फुलेंना त्यांचे ते 3 गुरु होते, राईट. शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि संत कबीर. तर हे 3 गुरु त्यांनी मानले होते आणि त्यांना आदर्श म्हणून त्यांनी ही जी जीवनामध्ये लेखणी लिहिलेली ती नाही आपल्यासाठी नाही तर पूर्ण जगभरासाठी लिहिलेली आहे. आणि खूप सुंदर लिहिलेलं आहे. हे तुम्ही वाचा. जर वाचता येत नसेल तर ऑनलाईन आहे, यूट्यूब्स आहेत, कुठल्याही माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट मिळेल. आणि प्लीज हे मी रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाने वाचावे किंवा बघावे. बस एवढंच सांगायचं आहे. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. थँक्यू. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. तर अशा प्रकारे